नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र सरकार मार्फत जे पण विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्यांना 60,000 रुपये ते 1,00,000 रुपये अशी स्कॉलरशिप देण्यात येणार आहे। त्याच्यासाठी एक नवीन योजना आणण्यात आलेली आहे मित्रांनो, आणि या योजनेसाठी अर्ज चालू झालेले आहेत। मित्रांनो, ही योजना कोणती आहे, वयाच्या योजनेसाठी कोणते कोणते जे विद्यार्थी आहेत ते पात्र राहणार आहे, सोबत कागदपत्र काय काय लागणार आहे, याची नोंदणी कुठं करायची आहे आणि हा जो फॉर्म आहे तो कसा सबमिट कुठे करायचा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ थोडा पण स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि असेच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इथे बघू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळ या योजनेअंतर्गत मित्रांनो शैक्षणिक कल्याण योजना ही चालू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत मित्रांनो जे विद्यार्थी आहेत पदवीधर त्यांना 60,000 रुपये आणि अभियांत्रिक किंवा वैद्यकीय पदवीधर अभ्यासक्रमातील जे विद्यार्थी असतात त्यांना 1,00,000 रुपये या योजनेअंतर्गत भेटत असतात मित्रांनो। आणि याच्या व्यतिरिक्त भरपूर अशा स्कॉलरशिप आहेत, तुम्ही या मार्गाने किंवा या फॉर्मद्वारे त्या स्कॉलरशिपचा लाभ घेऊ शकतात। आता याच्यासाठी जो अर्ज देण्यात आलेला आहे मित्रांनो, हा अर्ज कसा भरायचा आहे हे आपण लगेच बघणार आहोत। आधी इथे बघू शकता मित्रांनो, रजिस्ट्रेशन नंबर दिसत असेल तुम्हाला, रिन्युअल डेट दिसत असेल, क्लेम डेट दिसत असेल। तर मित्रांनो, ही जी माहिती आहे ही कुठे भेटत असते, तर तुम्हाला हे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळ असतं, याच्यामध्ये तुमचं पहिलं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे। हे रजिस्ट्रेशन तुम्हाला कसं करायचं आहे या रिलेटेड एक आपल्या यूट्यूब चॅनलवरती डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला बघायला भेटेल। तो व्हिडिओ तुम्ही पहिला बघायचा आहे। मित्रांनो, तुम्ही कामगार कल्याण मंडळमध्ये नोंदणी केल्यानंतर एक फॉर्म जनरेट होतो, त्याची रिसिप्ट जी जनरेट होते त्याच्यावरती तुम्हाला ही माहिती आहे ती टाकायला बघायला भेटत असते। त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर असतो, तो रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। ज्यांचं पण स्कॉलरशिपसाठी आपण अप्लाय करत आहोत त्यांचा आधार नंबर इथं टाकायचा आहे। त्याच्यानंतर खाली यायचं आहे मित्रांनो, आधी तो अर्जाची जी वैयक्तिक माहिती आहे ती तुम्हाला इथं भरावी लागत असते। त्यांचं पहिलं नाव जसं आधार कार्डवरती आहे, इथं मधले नाव आणि शेवटचे आडनाव टाकायचे। चालू मोबाईल नंबर, जेंडर कोणते आहे त्यांचे, मेल फिमेल ते टाकू शकतात। वैवाहिक स्थिती काय आहे, तुमचं लग्न झालेलं आहे किंवा अथवा न झालेलं आहे, तर मॅरिड अनमॅरिड करू शकतात। त्याच्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे आणि आजच्या रोजी काय वय आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेट करून इथं तुम्हाला टाकून घ्यावं लागतं। त्याच्यानंतर मित्रांनो, आता अर्जदाराचा जो बँक तपशील आहे ज्याच्यामध्ये स्कॉलरशिप जमा होणार आहे त्या बँकेचा IFSC कोड, बँकेचे नाव, ब्रांच कुठली आहे त्याचे नाव, इथं बँकेचा ॲड्रेस टाका लागतो। त्याच्यानंतर खाते क्रमांक टाका लागतो। ही जी माहिती आहे ते न चुकता तुम्हाला भरावी लागते। त्याच्यानंतर खाली आल्यानंतर नाव, आधार नंबर आणि वय काय आहे ते टाकून घ्यायचं आहे। आता इथे खाली बघू शकतात पदवीचा प्रकार, आता कोणत्या पदवीसाठी तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे, BA, MA, ज्या पदवीचा ॲडमिशन आहे त्यांचं नाव टाका। परत जे पदवीचे नाव टाकल्यानंतर इथं तुम्हाला पदवीचं नाव आणि इथं पदवीचा प्रकार म्हणजे स्पेशलायझेशन टाकावं लागतं। इथं पदवीचं नाव जे आहे ते टाकून घ्यावं लागतं। आता शैक्षणिक वर्ष काय चालू आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर विद्यालयाचे नाव टाकायचं आहे, महाविद्यालयाचा पत्ता टाकायचा आहे। त्याच्यानंतर ईमेल ॲड्रेस असेल तुमचा विद्यालयाचा तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। आता महाविद्यालयाचा फोन नंबर आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे। ही जी माहिती आहे बेसिक माहिती ही सर्व विद्यालयांमार्फत भेटत असते। ॲडमिशन घेतलेली तारीख टाकायची, कोणत्या वर्षीपासून तुम्ही इथं शिकत आहात ती तारीख टाकून घ्यायची। आता महत्त्वाचे डॉक्युमेंट काय काय लागणार आहे सर्व विद्यार्थ्यांना, आता मागील वर्षातील उत्तीर्ण झालेल्याचे प्रमाणपत्र किंवा जे मार्कशीट असतं ते लागत असतं। चालू वर्षाचा बोनाफाईड लागत असतो, चालू वर्षाची प्रवेश घेतलेली जी पावती आपण भरत असतो ती लागत असते। आपलं ID कार्ड प्रत्येक कॉलेजमधून भेटत असतं, ते ID कार्ड लागत असतं। लागू सदस्याचे आधार कार्ड म्हणजे ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांचं आधार कार्ड, हमीपत्राची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल, ते जाऊन ते डाउनलोड करू शकतात। आणि रेशन कार्ड हे पण तुम्हाला इथे लागत असतं। मित्रांनो, तुम्ही जर विद्यार्थी असाल तर आणि तुम्हाला जर या स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा असेल, प्रत्येक विद्यार्थ्याला 60,000 पासून 1,00,000 पर्यंत ही स्कॉलरशिप भेटत असते। तर मित्रांनो, हा अर्ज तुम्ही नक्कीच करा, तुम्हाला नक्कीच या योजनेचा फायदा होईल। तुमच्या खात्यामध्ये चालू शैक्षणिक वर्षामध्ये ही स्कॉलरशिप बघायला भेटेल। तर मित्रांनो, ही काही महत्त्वाची अपडेट होती, महत्त्वाची माहिती होती। ही जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त आपल्या गरजू मित्रांमध्ये जे पण शिक्षण घेत आहे त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।